तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्हाला मुंबईत ऑटो किंवा टॅक्सी चालवण्याचा परवाना गमवावा लागू शकतो। महाराष्ट्राने मीरा भाईंदरमध्ये पडताळणी मोहीम सुरू केली असून ती राज्यभर राबवण्याची योजना आहे। नवीन नियमाचा अर्थ काय आहे, त्याचा कुणावर परिणाम होतो आणि तो वादग्रस्त का आहे ते समजून घेऊया। महाराष्ट्रातील मीरा भाईंदर इथे ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम सुरू झाली आहे। यामध्ये परवाने आणि रहिवासी प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासोबतच मराठी भाषेची अनिवार्य चाचणी देखील घेण्यात येते। चालकांना भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते हे सिद्ध करावे लागेल। प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश परिवहन परवाने देण्यातील अनियमितता रोखणं हा असून तो हळूहळू राज्यभर विस्तारला जाईल। आरटीओ कार्यालयांमध्ये चालकांना चाचणीचा भाग म्हणून मराठीत छोटे परिच्छेद लिहिण्यास म्हणजेच छोटे पॅराग्राफ लिहिण्यास सांगितलं जाते। यात अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे परवाने आणि लायसन्स निलंबित केले जाऊ शकतात। मीरा रोड आणि भाईंदरमधील 12,000हून अधिक नोंदणीकृत ऑटो आणि टॅक्सी चालकांची सध्या ही टप्प्याटप्प्याने समीक्षा सुरू आहे। पडताळणी मोहीम 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत सुरू राहील आणि त्यानंतर आरटीओ आपला अहवाल सादर करेल। हा नियम महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 24 मधून लागू करण्यात येत असून त्यामध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली होती। पूर्वी चालक मराठी भाषा तज्ञाचे प्रमाणपत्र सादर करू शकत होते, मात्र तो पर्याय आता इथे वैध नाहीये। सरकारच्या मते हा निर्णय 2 कारणांसाठी घेतला गेलेला आहे, भाषा आणि कागदपत्र। भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी परवाने, बिल्ले आणि अनुज्ञप्ती जारी करण्यामध्ये विसंगती असल्याची तक्रार केली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार नव्याने आलेल्या स्थलांतरितांना योग्य तपासणी न करता परवाने दिले जात होते। संवादातील अडथळ्यांमुळे प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये वाद झाल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील आलेल्या आहेत। जर चालकाला मराठी येत नसेल तर त्यांचा परवाना रद्द होण्याचा धोका आहे। अशा चालकांना परीक्षेला बसण्यापूर्वी मराठी शिकावी लागेल। सरकारने अद्याप कोणतीही सवलतीची मुदत किंवा प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला नाहीये। या निर्णयावर ऑटो आणि टॅक्सी संघटनांकडून टीका करण्यात आली आहे। संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी या निर्णयाला विरोध केलाय। त्यांच्या मते प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी केवळ प्राथमिक मराठी पुरेशी आहे। तसंच थम्पी कुरियन यांनी सांगितलंय की विद्यमान नियमानुसार स्थानिक भाषेचे ज्ञान आधीच आवश्यक आहे आणि आरटीओ अधिकारी संवादातून त्याचं मूल्यांकन करतात। यापूर्वी 2016 मध्ये राज्य परिवहन आयुक्तांनी असाच आदेश जारी केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालय यांनी तो आदेश बेकायदेशीर ठरवून रद्द केला होता। 2019च्या नियमातील दुरुस्तीमुळे सध्याची मोहीम कायदेशीर टिकते का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक भाषा अनिवार्य असण्याचे नियम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीयेत। तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये देखील चालकांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी सातत्यपूर्ण राहिलेली नाहीये। महाराष्ट्राचे हे पाऊल अधिक औपचारिक आणि चाचणी आधारित दृष्टिकोनाचे उदाहरण मानले जाते आणि 1 मे नंतर जर याची राज्यव्यापी अंमलबजावणी झाली तर हा एक नवा पायंडा ठरू शकतो। यावर आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।